फक्त ती 2-3 फीचर्स आहे जे नीट वर्क नाही करत आहे. गॅस कमेंट करून सांगा की तुम्हाला आमची टाटा सियारा कशी वाटली न्यू कार. गॅस बघा ही कार कशी वरती जाते बाई, वरती उचलून घेतलं हिला. बाय द वे गॅस हिची जी पॉवर आहे ना खूप भारी आहे एकदम, म्हणजे खूप छान पिकअप घेते. आता आहे ना मम्मी चेरीला कसं खाऊ घालेल ते बघा. गाइस याच्यात जेस्चर कंट्रोल जे की खूप कमी गाडीमध्ये येतं. कार शिकवतो मी ही वाली. हा मग काय झालं, चालवतो का आता बघ. आता तुला 2 पाय वापरायचे का 1 पाय वापरायचा आहे. आता एक काम कर, ब्रेकवर पाय ना, ब्रेकवरचा पाय हळूहळू सोड. तर वेद आहे ना फायनली नवीन गाडी चालवतोय गाईस. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व, होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आता होता आहे सकाळचे 11:30. मी आता आलेला आहे टाटा शोरूमला. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं होतं आम्ही न्यू कार घेतलेली आहे टाटा सियारा. तर आज मी तिलाच घेऊन आलेलो आहे. फक्त ती 2-3 फीचर्स आहे जे नीट वर्क नाही करत आहे, तर तेच दाखवण्यासाठी आता मी टाटा शोरूमला आलेलो आहे. आणि आज बघा आज इथे किती गर्दी आहे. इथे ना अजून एक टाटा सियारा लागलेली आहे, बट ही माहीत नाही कोणता मॉडेल आहे. हा आहे ना ॲडव्हेंचर मॉडेल दिसतोय, म्हणजे मिड मॉडेल आहे, कारण की याला 3 स्क्रीन नाही आहे ना कंटिन्यू. ज्याला 3 स्क्रीन आहे ना ते टॉप मॉडेल आहे. आधी ना पप्पांनी हीच सिलेक्ट केलेली होती की ना म्हणे आपण 3रा का 4था टाईपचा मॉडेल घेऊ, पण मग त्याच्यात फीचर्स एवढे काही भेटत नाही होते. मग पप्पांनी विचार केला थोडाफार, मग डायरेक्ट टॉप मॉडेलच घेऊन घेतला आम्ही. तर बस मग आता इथे दाखवायला आलेलो आहे टाटा सियारा. आणि इथे मध्ये उभी आहे टाटा, आपली सियारा, सॉरी टाटा म्हणतोय ती बघा समोर. ॲक्च्युली हिचं हे वर्क नाही करत आहे. जेव्हा आपण काच साफ करायचं असतं तेव्हा आपण असं मागे करतं तर पाणी निघतं, ते पाणी निघत नाही आहे आणि ते पण वर्क नाही करत आहे. बाकी असं वर्क करते, फक्त ते पाणी निघत नाही त्याच्यातनं. हे मागचं जसं वर्क करतं आहे ना तसं ते वर्क नाही करत आहे. हां आता काम करत आहे ते बघा. तर हे आहे इथे सर्व्हिस सेंटर आहे, म्हणजे टाटाचं. इथे सर्व्हिस वगैरे होते. गॅस कमेंट करून सांगा की तुम्हाला आमची टाटा सियारा कशी वाटली न्यू कार. तर हे आहे हिचं इंजिन. आणि हे बघा फक्त हे नट फिट करायचे, काही नट ढिल्ले झालेले 2, एक हे आणि एक ते वाटतं, आणि एक हे इथे पण आहे. आणि काही सध्या ना वेद पण आहे ना कार शिकतोय. तर तो आहे ना आधी जी जुनी कार होती ना तर तो त्याच्यावर शिकतोय. तो म्हणे की मला आधी गेअरवाली शिकायची आहे मॅन्युअल, मग नंतर मी ऑटोमॅटिक शिकेल म्हणे. तशी गेअरवाली आली ना तर मग मॅन्युअल ऑटोमॅटिक चालवायला एकदम सोपी जाते. गैस बघा ही कार कशी वरती जाते बाई, वरती उचलून घेतलं हिला. अशी आपली सियारा पण जाईल एक दिवशी, जेव्हा तिची सर्व्हिसिंग असेल ना त्या दिवशी सर्व्हिसिंगच्या वेळेस असंच कार वरती जाता. खालून बघू कसं उचलता ते. अच्छा याच्यावर उचलता. इकडे एक आहे, तिकडे एक आहे, तिकडे एक आहे आणि इकडे एक आहे. तर फायनली हिचं काम झालेलं आहे आणि आता फक्त फास्ट ट्रॅक लावायचा बाकी आहे. जिथे वरती गेलेले ते लावून देणार आहे आता. ही बघा ही कार कशी ठुकलेली आहे साईडने. आणि काही टाटा सियाराला आहे ना सेकंड डिफेंडर म्हटली जातं, कारण की नाही हिचा लुक आहे ना टोटली डिफेंडरसारखा बनवलेला आहे त्यांनी. सो म्हणून हिला म्हटलं जातं डिफेंडर. बघा मागून लुक सेम डिफेंडरसारखा आहे तो तिचा. जो काही प्रॉब्लेम होता तो सांगितलेला आहे, सगळंच झालेलं आहे. आणि फक्त आता फास्ट ट्रॅक लागणार आहे ते इथे, आणि ते आपण चालू करून बघू. हेच होतं गाईस, म्हणजे असं ऑफ आहे, सॉरी ऑन केल्यावर पण तर नाही होते बाई. गाडी चालू केल्यावर होतं की काय. आधी तर गाडी चालू करू द्या, गरम होतंय बाई, घामाला लिटरली लगेच. बघा गाईस परत मध्ये आणावं लागलं, ते परत ते होत नाही आहे, ते चेक करताय परत. गाईस हे बघा मध्ये आणला आणि मध्ये येऊन तिचं पाणी सुरू झालेलं आहे. प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालेला आहे आणि तो प्रॉब्लेम काहीच नाही होता. फक्त आहे ना विषय काय होता माहिती आहे का, एकदम हलकं करायची. आम्हाला एकदम ती हलक्याची सवय होती ना. स्टारमध्ये कसं व्हायचं, असं केलं की लगेच पाणी यायचं. बट आहे ना याला थोडंसं प्रेस करून ठेवावं लागतं. आणि आता बघा हां, तर थोडं फोर्सने याला ना इकडे माझ्याकडे खेचावं लागेल,
तेव्हा जाऊन ते पाणी तिथे येईल. मला वाटलं होतं काही प्रॉब्लेम आहे भाई असं तसं, बट आता ओके सॉल्व्ह झालेलं आहे. अरे यार हे बंद बंद हो रे दादा. बाय द वे गाईस, हिची जी पॉवर आहे ना खूप भारी आहे एकदम, म्हणजे खूप छान पिकअप घेते. आणि जर हिला स्पोर्ट मोडमध्ये जर टाकलं ना तर स्पोर्ट मोडमध्ये एकदम डायरेक्ट अशी रप्पकांची सुटते ती गाडी ही वाली. ह्या चला घरी पोहोचलेलो आहे. आणि ते बघा यार, जिथे कार लावता ना तिथेच लोक गाड्या लावून ठेवता. बाहेरचं टेम्परेचर बघा 42°C आणि मधलं बघा. आणि ना इथे कसं आहे माहिती का, आपण दोघीकडचं जे आहे ना तिकडचं पॅसेंजरचं पण टेम्परेचर आपण वाढवू शकतो. इथे 22 आहे ना तर तिथलं 18 करू शकतो आणि इथलं 22चं 22च राहू देऊ शकतो, असं पण आहे तिथे. आज आहे ना गाडी लावायला थोडा प्रॉब्लेम होत आहे, कारण की मागे एक 2 व्हीलर आहे मग त्याच्यामुळे. ओहो काय पुढे घेऊ. पण इथं आहे ना एक सिस्टम आहे की ना जर गाडी अशी उभी पण राहिली, कॅमेरा चालू असला आणि समोर कोणी पण आलं की लगेच वाजायला लागतं. बघा आता समोर उभे ना, आवाज येतो इथून. तर काही संध्याकाळची आता वाजता आहे 6:10 आणि आता मी चाललेला आहे मेहरून तलावावर. तिकडे कशी चांगली जागा आहे ना, म्हणजे तिकडे कारला उभं करेल आणि तुम्हाला दाखवेल कार कशी आहे, कारमध्ये काय काय फीचर्स आहे. जेवढं मला माहिती तेवढं मी सांगेल, बाकी गुगलवरनं 2-3 बघून घेईल आणि मग तुम्हाला सांगेल, कारण की मला जेवढं माहिती आहे ना तेवढं माहिती आहे, बाकीचं नाही माहिती आहे. चल हिला आहे ना, हिला जेवणाच्या नावावर धाक पडतो. मम्मी ते खाऊ घालते ना तर ती येतच नाही. खाऊन घे. चला 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 पटकन. गुड गर्ल. आता आहे ना मम्मी चेरीला कसं खाऊ घालेल ते बघा. कुठे रे वेद? का बरं बसले? शुभम येतोय का? तिचं नको घेऊन गोडी. तुमच्या घरी जर असा डॉग असेल त्याचे पण एवढेच लाड होता का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं. गाईस तर आम्ही फायनली पोहोचलेले आहे आमच्या लोकेशनवर, बट ना आम्ही लोकेशन चेंज केली. ट्रॅकवर जाणार होते ना तर आता आम्ही सनसेट पॉईंटला आलेले आहे. मस्त इथून सनसेट पण दिसत होता येताना, पण आता तो सन लपून गेलेला आहे. एनिवेज आता मी तुम्हाला कार वगैरे दाखवतो. कार जास्त तिकडे लागली का दादू? बरोबर आहे, ठीक आहे चालेल. नाही अशी मिडलला पाहिजे होती ना, पण ती डायरेक्ट एका कोपऱ्याला लागून गेलेली आहे कार. नीट करू का? राहू दे ना, चालतं एवढं. अरे पण मग तिकडून दाखवायला थोडं हे. गाईजचं फायनली कारला आहे ना मी असं लावलेलं आहे आता वेगळ्या अँगलने, आणि आता तुम्हाला दाखवतो मी हिचा लुक. बघा समोरून आहे ना हा असा लुक देतो, म्हणजे ना हिला मोस्टली डिफेंडरचा लुक दिलेला आहे टाटा सियाराला. मागून तर ही ना भाई टोटली डिफेंडरच वाटते. जर याच्यामध्ये जे असं सिरीज येतील ना डिफेंडरच्या ज्या असं सिरीज याच्यावर लावलं ना तर ही टोटली डिफेंडरच वाटते असं मागून. तर तुम्हाला आहे ना कुठून पुढून दाखवू की मागून? चला मागून दाखवतो मी. हिची डिक्की भाई, हिची डिक्की ना एवढी मोठी आहे, 600 लिटर समथिंग काहीतरी आहे. तर ते तुम्हाला दाखवतो. याच्यात 3 जण असेच आरामात मावून जातील. काय याच्यात जेस्चर कंट्रोल जे की खूप कमी गाडीमध्ये येतं, म्हणजे की आपल्याला फक्त असं करायचं आणि डिक्की उघडून जातो. गाडी बंद आहे. गाडी बंद, डिक्की काही उघडत नाही आहे. तिकडे उघड ना डिक्की, कार ओपन चालू कर ना. चाल बंद आहे, कार बंद आहे. फक्त ते दाब ना, ते बटन दाब फक्त. हिरवं पण चालू झालं का? तू हेच करत बस. तर आहे ना अशा तीन प्रकारने डिक्की ओपन केली जाते. सगळ्यात आधी तर जे वेद करतोय त्याने, नंतर खाली पण बटन आहे, आणि तिसरं बटन आहे जे कारमध्ये पुढे स्टेअरिंगच्या बाजूला. आता होईल का? पण ऑन केलेलं आहे का ती सिस्टम? मागे होशील तर उघडेल ना ते. गाईसचं वेट करणं ना हे फेल झालेलं आहे, काही होत नाही ह्याच्याकडनं. जाऊ देतो, याच्यानंच ओपन कर.
तर हाताने ओपन केलेली आम्ही डिक्की. नाही तो ऑटोमॅटिक होते, फक्त हिला बटन प्रेस करावं लागतं आणि त्याच्यानंतर एवढी मोठी डिक्की मागे तुम्हाला बघायला भेटते, ज्याच्यामध्ये आम्ही आता लॉंग टूरला जाऊ तर हे सीट पुढचे असे खाली करून देऊ आणि असं गादी टाकून देऊ इथे. सो इथे ना काय काय भेटतं, सगळ्यात आधी हे वरती करता येतं. त्याच्यानंतर इथे एक चार्जिंग सॉकेट आहे. नाही इथे काय आहे दादू, इथे काढलेलं आहे का ते? इकडे जर आपल्याला काही लाईट वगैरे लावायचं असतं बा, ते गोल सारखं येत नाही का मध्ये घुसवायचं, ते इथे ते लावून आपण याला चार्जर वगैरे कनेक्ट करू शकतो. आणि ना इथे 3 किलोचं आपण काही पण टांगू शकतो याच्यावर, 3 किलोपर्यंतचं. आणि त्याच्यानंतर याच्यात काय, याच्यात ते आपलं टायर पंक्चर झाल्यावरती पूर्ण किट वापरत नाही का आपण, आपलं काय म्हणता टूल किट. हा टूल किट वगैरे हा. सगळे याच्यात आहे. याच्यात टोटल आहे ना JBLचे 12 स्पीकर आहे. जसं तुम्ही एक आता इथे बघितला तसेच फ्रंटला पण आहे, त्यानंतर बॅकला पण आहे आणि असे टोटल 12 आहे. आणि परत जर डिक्की बंद करायची असेल तर फक्त तिकडे एक बटन प्रेस करायचं आणि ऑटोमॅटिक ती बंद होते. तर गाईस आता रिव्ह्यू तुम्हाला ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल. बाई इथे सीन झालेला आहे, माईकच चालू नाही होते. आम्ही माईक ऑन केलेला होता, लावलेला होता, ऑन नाही केला होता, तर मग माईक ऑन नाही होता. तर मग रिव्ह्यू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहून घ्या तुम्ही. आता आहे ना जातो आम्ही इथून, 7 मिनिटाचा व्हिडिओ बनवला मस्त, त्याच्यात आवाजच नाही बाई, बिलकुल आवाजच नाही आहे. ला आता उजाड पण चालला गेलेला आहे. परत बनवायला काही नाही, बनवलं असतं आताच, बट मग जसा उजाड पाहिजे तसा भेटणार नाही. उद्या येऊ आता बनवायला आम्ही. आज वेदला कार शिकवतो मी, ही वाली. हां मग काय झालं, नाही चालवायची काही? लहान शिकवतो का पाहिजे, लहान नाही, ही आता कसं इथे आहे तर शिकून घ्या असं म्हणणं होतं. चालेल चालवतो का आता? चालेल. तो व्हिडिओ डिलीट करून देतो गाईस. मी 7 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला, काहीच फायदा नाही, आवाज नाही त्याच्यात. तर आता मी याला कार चालवायला शिकवतो. हा तेच करतोय. डिक्की ओपन, ही बघा ही कशी बघते. हिला तर भाई कार पाहिजे, कार कोणती पण असो, नवीन असो की जुनी असो. हे तिकडे ठेवून दे रे फडकं. आणि गाईस या कारची ना केवढी मस्त गोष्ट आहे ना, जोपर्यंत आपण सीट बेल्ट लावत नाही ना तोपर्यंत कार आहे ना पुढे हलतच नाही, म्हणजे चालणारच नाही कार. आता काय करतोय, सीट बेल्ट लाव सगळ्यात आधी. आता गाडी कशी चालू करायची माहिती आहे बघ. आता तुला 2 पाय वापरायचे का 1 पाय वापरायचा आहे? असतं ते आता कोणाकोणाचं की कोणी 2 पाय वापरतं ऑटोमॅटिकसाठी. चप्पल काढून मस्त हम्म. लहान होते पाय. एकच पाय वापर. कोणता वाला? राईट वाला. बरं, तर ब्रेक कोणता आहे सांग बरं मला याच्यातनं. लेफ्ट साइड वाला. हां तर ब्रेकवर पाय ठेवून दे. ठेवलेला आहे पाय, ठेवला. ठेवलाय. आता ते तिकडे बटन आहे ना ते ऑन कर. केलं. गाडी चालू झालेली आहे. सगळ्यात आधी गाईस थांबा, AC लावून देतो, गरम होतं एक तर भयंकर. आणि आता ते ब्रेक आहे ना, ब्रेक कसं, अय चेरी मागे हो. हे बघ रे, आहे इकडे काहीतरी. हां आता ब्रेक सोडलेला नाही ना, सोडलेला नाही ना ब्रेक. नाही. मग आता एक काम कर, याच्यावर हात ठेव, हां. ते तिकडे बटन आहे ना पुढे, हां. ते दाब आणि D वर शिफ्ट कर. D खालती आहे D. हां केला. हां कशावर? पेडल शिफ्टर. का बरं शिफ्ट केली? पॅडल शिफ्टरवर. चेरी मागे हो, तू मागे हो. नाही ते ऑटोमॅटिक होऊन जाईल ते. आता एक काम कर, ब्रेकवर पाय ना, ब्रेकवरचा पाय हळूहळू सोड. सोडला? सोडलाय? पूर्ण सोडून दे. पूर्ण सोडलाय. आता एक काम कर, हलकी, एकदम हलकी रेस, एकदम हलकी. हां ॲक्सिलेटर, हलका ॲक्सिलेटर दे, जोरात नको देऊ. हां दे ना ॲक्सिल. हां आता कुठे घेतोय? लेफ्ट. तर वेद आहे ना फायनली नवीन गाडी चालवतोय गाईस, टाटा सियारा. पण आहे ना त्याला हिंमत नाही होतो ती चालवायची. मी त्याला सांगितलं चालव म्हटलं. एक काम कर, 2 पाय वापर, फक्त एवढं लक्षात ठेव की आहे ना लेफ्टवाला ब्रेकचा आणि राईटवाला ॲक्सिलेटरचा आहे, ठीक आहे? यांना घेऊन येतं सगळ्यांना बोनटवर बसवशील. मी काय म्हणते, हळू घे. तिकडे कर स्टेअरिंग. काय म्हणतोय? तू नाही चुकी करून दिली. काय? आता मला एकाच्यात आवडून गेली, आता ही चालवायची इच्छा होते. का बरं? असंच. अरे ती ऑटोमॅटिक आहे ना, काही झंझट नाही. गिअरचं ते गिअर टाकता येत मॅन्युअल मध्ये. मला आता तिन्ही चालवायची का? चालवेल ती, पण पहिल्या शिकून गेली, दोघे शिकेल. अच्छा, तर मग आता हळूहळू दे. आणि ब्रेकवर पण पाय ठेव, 1 पाय ब्रेकवर, 1 पाय ॲक्सिलेटरवर. गाईस नवीन लोकांना असं शिकवावं लागतं. ते आता हळूहळू शिकतो तर आहे ऑटोमॅटिक चालवायला, बट त्याला ना गिअरची सवय. 2 दिवस आधी तो गिअरची कार शिकला होता. तर मग हळू घे. ब्रेकवर पाय ठेव. इकडे कर स्टेअरिंग, इकडे कर, लेफ्टला कर. मिररमध्ये बघायचं आजूबाजूने कोणी येत असेल की नाही.
ठीक आहे. आता चल, शिकवायचं काही नाही, पण आहे ना असं रोडावर वगैरे चालवायचं. इकडे कर स्टेरिंग, इकडे कर, राईटला कर, फिरव स्टेरिंग, बस बस, ब्रेक दाब. याला आहे ना अजूनपर्यंत जजमेंट जमत नाही गाडीची की केवढं टर्न घ्यायचा, कुठे थांबवायची, तर त्याला ते जमत नाही आहे. आणि इकडे पोलीस का बरं येत आहे गाईस, मला ते समजत नाही. कारण की ना मेहरून तलावर पण पोलीस, इकडे पण पोलीस, कॅफेमध्येच पण रेड पडते. भाई काय काय चालू आहे काय माहिती. आणि असते सोडा. तर वेदने फायनली थोडीशी नवीन कार चालवलेली आहे. थोडीशी मजा आली चालवून. त्याला आहे ना ग्राउंडवर शिकवावं लागेल. मी आता हे ढलान वगैरे होती ना इकडे, चढती वगैरे होती, तर त्याच्यावर शिकवलं होतं त्याला. सो आता त्याने चालवलेली आहे कार, थोडीफार तरी चालवलेली. सगळ्यात मेन गोष्ट काय असते माहिती का कार चालवताना, की आहे ना दोघी मिररमध्ये चेक करत राहायचं मागे गाडी येते की नाही तर जर डायरेक्ट ब्रेक मारला ना, ती मागची कार आपल्या कारमध्ये घुसून जाईल आणि डायरेक्ट पप्पी देईल मग ती आपल्या कारला. हे बघा भाई, पोलीसची गाडी. मे बी ना इथे कपल्स वगैरे बसलेले असतात ना, तर त्यांना उठवतं इथून. हां, कारण की खूप जण आहे ना इथून चालले गेले. आता आम्ही होते ना, तर खूप जण असे बसलेले होते, आता कोणीच नाही ते बसलेलं. आणि असं आम्ही पण जातो आता घरी. चला चेरी, घरी जायचं. तेच या कारमध्ये ना एक मस्त ॲम्बियन्स लाईटिंग पण आहे, आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा ब्ल्यू कलर आहे ना, आम्हाला भेटतच नाही बाई. फक्त वेगळ्या कलरचेच ॲम्बियन लाईट लागत आहे, बट ब्ल्यू कलरचा लागतच नाही आहे. ब्ल्यू कलरच नाही याच्यामध्ये. फक्त आहे ना ते काही मोडवर शिफ्ट केल्यानंतर तो लाईट लागतो, आणि स्पोर्ट मोडवर टाकल्यानंतर आहे ना लाल कलरचा लाईट लागतो इथे, जसं आता ब्ल्यू लागला होता ना तसाच. लाईटांचं बघा ना, हे असं लाईटालाच प्रेस करायचे आणि ऑटोमॅटिक चालू होतं. आणि त्याच्यानंतर सनरूफ तर खूपच मोठा आहे बाईचा. हां बस एवढा.